आज पूर्णा तालुका आणि शहर ह्या दोन्ही अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या कार्यकारिणी या ठिकाणी जाहीर झालेले आहेत। त्यांना आज आम्ही नियुक्तीपत्र दिलेले आहेत। तर आज सध्याच्याला आपला देश हा कृषीप्रधान देश आहे। सध्या खरीप हंगामाची पेरणी सुरू आहे आणि मग खरीप हंगामाच्या संदर्भात शेतकरी बी बियाणे रासायनिक खते खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्राकडे जातात। आज बऱ्याचशा कृषी सेवा केंद्राकडून बोगस बियाणाची विक्री करण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्याची फसवणूक केलेली आहे। अशी स्थिती असताना सुद्धा आज तालुका प्रशासन याकडे दुर्लक्ष करते। तर यापुढे अखिल भारतीय ग्राहक पंचायत निश्चितच भविष्यामध्ये की शेतकऱ्याच्या बाजूने उभा टाकून शेतकऱ्यांना या फसवणुकीपासून कसं दूर करता येईल, शेतकऱ्यावर होणारा अन्याय कसा दूर करता येईल या संदर्भात काम करेल। अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही की ग्राहकाच्या हिताचं काम करणारी संघटना आहे आणि प्रशासनासोबत समन्वय ठेवून काम करणारी एक संस्था आहे। त्यासाठी ग्राहकाची कुठेही फसवणूक होऊ नये आणि प्रशासनानं गांभीर्यानं या ज्या ठिकाणी फसवणूक ग्राहकाची होते त्या ठिकाणी गांभीर्यानं लक्ष द्यावं असं या ठिकाणी मी जाहीरपणे सांगू इच्छितो। धन्यवाद। पंचायतचे आमचे काही पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ग्राहक संरक्षण परिषदेवर काम करतात आणि या पूर्णा तालुक्यातल्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतो की तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी ग्राहकाची विशेषतः कार्डधारकांना की त्यांना स्वस्त धान्य मिळत नाही, दुकानदार देत नाही, अशी जर तक्रार असेल निश्चित अशा तक्रारीच्या संदर्भामध्ये आपण आमच्याकडे पाठपुरावा करावा। वाटलं तर ग्राहक संरक्षण परिषद यांच्याकडे आपण लेखी स्वरूपात तक्रारी मांडाव्यात। आम्ही संबंधितांवर कारवाई करण्यास जिल्हा प्रशासनाला भाग पाडू। आज या ठिकाणी आपण पाहतो, आज या ठिकाणी कार्यकारिणीची जाहीर झालेली आहे। महिला तालुका असेल, ग्रामीण भागातील असतील, या ठिकाणी महिलांची निवड झालेली आहे। तर मी एवढंच सांगेल की ग्राहक पंचायतच्या माध्यमातून महिलांनी जास्तीत जास्त ग्राहक पंचायतीमध्ये सहभाग घ्यावा आणि समाजाला ग्राहक पंचायतच्या माध्यमातून कसा न्याय मिळेल याबद्दल या या संघटनेमध्ये काम जास्तीत जास्त करावं, जेणेकरून समाजामधील जे ग्राहक आहेत ज्यांची पिळवणूक होत आहे त्यांना न्याय मिळेल। आणि या ठिकाणी ग्राहक पंचायतच्या माध्यमातून मी एवढंच सांगेल की ग्राहक पंचायत एक अशी ताकद आहे की जी समाजाला न्याय मिळवून देईल। आता सरांनी सांगितलं की आपण कशा पद्धतीने या संघटनेमध्ये काम करू शकतो आणि समोरच्या व्यक्तींना न्याय मिळवून देऊ शकतो। एवढंच मी या ठिकाणी बोलते।